हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय दौऱ्यासाठी कोल्हापुरात दाखल। पोलीस परेड मैदानात शहांची जाहीर सभा। सभेला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा आज मेळावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज तब्बल 20 वर्षांनी निकाल। माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप। आरोपींना हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश। सर्व 9 आरोपी सध्या जामिनावर बाहेर। फुटलेल्या खासदारांना तुडवा। उद्धव ठाकरेंचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून आदेश। समोर या, पाय जागेवर राहणार नाही, एकनाथ शिंदेंचा इशारा। वर्धापन दिन मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांवर निशाणा। कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसायला तुम्हाला किती वेळ लागणार? ठाकरेंचा हल्लाबोल। तर कुणाला भेटत नव्हतो तर निवडून कसा आलास? ठाकरेंचा सवाल। जामनेरची मावशी म्हणते शिवसेनेकडे राडा करण्याची ताकद नाही। सामना अग्रलेखातून नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांवर टीका। ऑपरेशन तुडवा होणारच होणार। सामनातून बंडखोरांवर हल्लाबोल। बेस्ट कर्मचाऱ्यांचे संप अद्याप सुरूच। बेस्ट कृती समितीची मंत्री प्रताप सरनाईकांसोबत सकारात्मक चर्चा। मात्र मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याची कृती समितीची अट। भिवंडी शोरमा पिझ्झा खाल्ल्याने तब्बल 94 जणांना विषबाधा। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून दुकान सील। दुकान मालक दिलशा अन्सारी विरोधात गुन्हा दाखल। रत्नागिरीच्या चिपळूणमधील लोटे एमआयडीसी मधील पाणी संकट तीव्र। घरडा केमिकलचे सर्व युनिट बंद। दररोज 20 कोटी रुपयांचं नुकसान होणार। डोंबिवलीकरांना लवकरच जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार। मोठागावमधील जेटीचं काम 70% पूर्ण। डोंबिवलीहून ठाणे, मीरा भाईंदर, वसई तसंच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवास शक्य होणार।